श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चौहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरवणी ऊन बळे. महाराष्ट्रातील निसर्गाचा आस्वाद आणि तोही श्रावण महिन्यात म्हणजे स्वर्ग सुखच. आणि याच सुखाची अनुभूती घेण्यासाठी आज आम्ही निघालोय कोकणच्या दिशेने. नमस्कार, मी चंद्रकांत. मी अभिजित. मी ऋषिकेश. मी अर्चित. आज आम्ही निघालोय कोकण आणि परिसर एक्सप्लोर करायला. सकाळपासूनच सुरू असलेल्या ऊन पावसाचा खेळाचा आनंद घेत आम्ही निघालो कोल्हापूरहून आंबोलीकडे. हे अंतर साधारण 110 किलोमीटरचे असून निप्पाणी व गारगोटी हे येथे जाण्याचे प्रमुख मार्ग आहेत. आम्ही थोडी रहदारी टाळण्यासाठी कागलवरून सिद्धनेरली, उत्तूर या मार्गाने जायचे ठरवले. या मार्गावर वाहनांची वर्दळ तशी कमी प्रमाणात असून रस्ता देखील चांगला आहे. वाटेतील फुलांचे झाडांचे फोटो काढून आणि गरमागरम मनसोक्त नाश्ता करून आम्ही आजऱ्याजवळ पोहोचलो. आजरा गावच्या अलीकडेच असलेल्या रामतीर्थ धबधबा पाहण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही. पर्यटकांसाठी असलेले तिकीट काढून मुख्य रस्त्यापासून अगदी जवळच असलेल्या रामतीर्थ या ठिकाणी आम्ही पोहोचलो. हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेले रामतीर्थ हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. हिरव्यागार वनराईत अतिशय शांत वातावरणात येथे असलेले रामाचे सुंदर मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून रामनवमीला येथे विशेष महत्त्व प्राप्त होते. मंदिरासमोरील खडकातून खळखळत वाहत असणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या पाण्यामुळे या ठिकाणचे पावित्र्य आणखीनच वाढते. तसेच निसर्गाने पूर्णपणे मोफत दिलेल्या नैसर्गिक पेडिक्युअरचा लाभ घेऊन आणि मनसोक्त फोटो सेशन करून आम्ही इथल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतला. इच्छा नसतानाही वेळेअभावी आम्हाला येथून पुढे निघावे लागले. दुपारच्या जेवणाची ऑर्डर आंबोली येथे अभिजितनी आधीच देऊन ठेवली होती. त्यामुळे आम्हाला आंबोलीत वेळेवर पोहोचणे भाग होते. मग वाटेतील चाळोबा हे डोंगरदरीत वसलेले ठिकाण टाळून आम्ही थेट आंबोलीला जाण्याचे ठरवले.
नव्याने झालेल्या आजरा आंबोली रस्त्यावर आमची गाडी धावत होती आणि अचानक वाटेत धनगर मुळा येथे अभिजितने गाडी वळवली. येथे छोटासा आणि सुंदर असा एक तलाव असून प्री वेडिंग शूट व पिकनिक साठी हा स्पॉट खूप प्रसिद्ध आहे. त्यामध्ये आपल्याकडे आता स्क्युबा आहे, बनाना आहे, बंपर आहे, जस्की आहे, स्पीड बोट आहे उपलब्ध आणि टेंट हाऊस पण आपल्याकडे आहे. आणि जे आपलं म्हणजे तिकडे त्या साईडला आपलं हे पण आहे, वॉटरफॉल पण आहे. या तलावात नौका विहाराची सुविधा देखील उपलब्ध असून जवळच जेवणाची सोय देखील केलेली आहे. या तलावाच्या सांडव्यातून एक छोटासा पण अतिशय सुंदर आणि सुरक्षित असा धबधबा पुढे तयार झालेला आहे. जंगल व डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या या परिसरातून आम्हाला चाळोबा डोंगराचे दर्शन अतिशय स्पष्टपणे होत होते. लवकरच पुन्हा चाळोबाला यायचे ठरवून आम्ही आंबोलीकडे निघालो. आंबोलीला पोहोचायला आम्हाला दुपारचे 3 वाजून गेले होते. पण दुपारच्या कडक उन्हाळ्याची दाट धुक्याची चादर पांघरून आंबोली आमच्या स्वागतासाठी तयार होते. आंबोली येथील होमस्टेमध्ये राहण्याची उत्तम सोय अभिजितने केल्यामुळे आमची राहण्याची गैरसोय टळली होती. रूम अतिशय स्वच्छ, प्रशस्त आणि मुख्य म्हणजे आंबोली बस स्थानकाच्या अगदी शेजारीच होत्या. यामुळे आम्हाला आंबोली गावात फिरण्याची मजा देखील घेता आली. यानंतर आंबोलीच्या या दाट धुक्याचा आणि पावसाचा आनंद लुटत आम्ही केलेली रात्रीची जंगल सफर तसेच डोंगर दरीतील धबधब्यांची रोमांचक अनुभूती पुढच्या भागात आमच्यासोबत नक्की घ्या.